नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तर आज व्हिडिओला सुरुवात देवपूजापासून झालेली आहे. म्हणजे जी ही मॉर्निंगची कामं होती ती आवरलेली आहेत आणि मी देवपूजा करत आहे. स्वयंपाक वगैरे झालेला आहे. स्वयंपाक करूनच मी आज पूजा करत आहे. थोडंसं मला लेट झाला पूजा करायला. म्हणजे जी रोजची कामं होती ती आवरली. अगोदर बाबांचं जेवण खाणं, नंतर बाकीच्यांचं सगळ्यांचं झालेलं आहे. एक वेळचं जेवण होईपर्यंत नुसती धावपळ असते. मग नंतर जी ही माझी कामं असतात ना ती होत असतात. अगोदर सगळी विसराविसर होते, कारण वेगळंच आपल्या डोक्यामध्ये चलत असतं की बाबा हे अगोदर आवरायचं आहे, त्यांचं आवरायचं आहे, यांचं आवरायचं आहे, त्याला पाठवून द्यायचं आहे, याला पाठवून द्यायचं आहे, हे चलत असतं. पण एक वेळा सगळ्यांचं आवरलं की मग झालं. मग निवांतपणे आपली जी ही पेंडिंग कामं आहेत ते सगळी मी काढत असते. आणि दीपक कॉलेजला जाऊन परत घरी आलेला आहे. कारण का अगोदर माहिती नव्हतं की याला कॉलेजला सुट्टी आहे. म्हणजे सुट्टी तर तशी नाही आहे, तिथं काहीतरी खेळ चालू आहे त्यामुळे सुट्टी दिलेली आहे. काल पण गेलेला नव्हता आणि आज जाऊन आलेला आहे परत. म्हणजे कोणीतरी म्हणलं त्याला की आज नाही आहेत, क्लास वगैरे घेणार नाहीत, त्यामुळे आला. आणि मी तुम्हाला म्हणलेलं होतं, म्हणजे तुम्ही विचारत होता की ताई तुझी साफसफाई झाली का पूर्ण घरची. तर पौर्णिमापर्यंत आपल्याला साफसफाई करायची असते. मग नंतर आपण मोठं धुणं जे धुवायचं असतं ना गोधडी वगैरे ते नंतर धुलं तरी पण चालतं, पण पौर्णिमापर्यंत साफसफाई ही केली पाहिजे. म्हणून मी सुरुवात केलेली होती एक 4-5 दिवसा अगोदर. म्हणजे दररोज एक रूम, कारण ही रोजची कामं आपली आवरून मग परत करणं. मग थोडासा वेळ मला जास्त लागत होता आणि एकट्यानं सगळं आवरायचं म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो. कारण दिनेश कॉलेजला जातो, दीपक कॉलेजला जातो, कोणी घरात राहत नाही. पण जेव्हा दीपक दिनेश लवकर घरी येतात किंवा एखादी दिवस सुट्टी भेटली तर त्या दिवशी मी जी वरचा जिना वगैरे आहे किंवा नंटन आहे तिथं माझा हात जात नाही, पोहोचत नाही मला. मग त्यांना वरी पाठवून ते साफसफाई करून घेतली. पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे. खिडक्या वगैरे सगळ्या क्लीन केल्या. तरी पण आज दीपक घरी आहे आणि मशीन आणलेली आहे. कसली मशीन आहे तर हव्याची मशीन आहे, जी खिडकी साफ करते. त्यानं हव्याची इतकं प्रेशर असतं ना की पूर्ण जी घाण आहे, धूळ आहे, सगळी निघून जाते, जे आपण हातानं नाही करू शकत. तर दीपक तेच म्हणत आहे. मग मी आता नवीन मशीन तर आणलेलीच आहे. खूप दिवस झाले विचार होता की मशीन आणायची आहे ती, कारण खिडक्या क्लीन होतच नव्हत्या. कसंही करा मी खूप प्रयत्न करायचे, कधी ब्रश न करायचे, कधी चमचा, कधी पेन, कधी आपल्या डोक्याची पिन ती घालून मी काढायचा प्रयत्न, जे हातात येईल तसं. म्हणजे एकदम छोटे छोटे ते स्लाईड राहतात ना त्यामध्ये खूप घाण बसते खिडकीमध्ये. तिथं आपलं बोटही जात नाही, झाडूही जात नाही, काही जात नाही, एकदम असं असतं ना. त्यामुळे तसंच मी केलेलं होतं. तरी पण आता दीपक मशीन आलेलीच आहे तर म्हणत आहे मम्मी आणखीन एक वेळा आपण खिडक्या सगळ्या क्लीन करूया, कारण त्यामध्ये घाण बसलेलीच आहे, निघत नाही, असं जमतच नाही. तर आता बघूया. दीपक आज म्हणत आहे तर मी अगोदर सगळे कपडे घडी घालून ठेवते. म्हणजे कपडे वगैरे धुलेले नाहीत मी, फक्त स्वयंपाक ही सगळी कामं म्हणजे किचनपासून फ्री झालेली आहे. नंतर कपड्याचा भारा बघू शकता. जसं आंघोळ वगैरे झाली की जिथल्या तिथं कपडे असो, टावेल असो तशी ठेवत असतात. कितीही सांगत असते पण सवय झालेली आहे आणि यांना सकाळी जायची घाई गडबड पण असते, त्यामध्ये होत नाही. तर सगळी कामं आवरल्यानंतर मी अगोदर कपड्याचं काम करते, कारण हे कपडे इकडे एक, तिकडे एक, तिकडे एक, टी शर्ट इकडे एक, पॅन्ट तिकडे एक, टावेल असं पडलेलं असतं. या वेळेमध्ये ही सगळी किचनपासून फ्री झाली, देवपूजा झाली की मग ही सगळी कामं मी आवरत असते की कुठला कपडा आहे सगळं व्यवस्थित घडी घालून ठेवणं, म्हणजे दुसऱ्या दिवशी यांना सगळं वेळेत भेटावं. तर सगळे पॅन्ट इकडे मी हँगरलाही लावलेली सगळी काढलेले आहेत. आणि जे दररोज लागत नाही घालण्यासाठी जीन्स वगैरे ते सगळे फोल्ड करून मी स्टँडमध्ये ठेवत आहे. तुम्ही विचारत होता की स्टँड कितक्याला पडलेला आहे, तर हे स्टँड मी विकत घेतलेलं नाही आहे. घर बांधतोळेस जी सळ्या होत्या उरलेल्या त्या सळ्याला वेल्डिंग करून असं स्टँड बनवून आणलेलं आहे. खूप छान आहे, मजबूत झालेला आहे आणि आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. म्हणजे सळ्या इकडे तिकडेच पडलेल्या होत्या त्या सरळ करून स्टँड बनवून आणलेलं आहे त्याचं. त्या म्हणजे अगोदर विचार होता त्यामध्ये चप्पल ठेवायची आहे, पण नंतर मी विचार केला की चप्पल न ठेवता आपण कपडे ठेवूया, कारण आपल्या घरामध्ये ना कपड्याचा खूप भारा असतो. एकच कपाट आहे, त्या कपाटमध्ये नवीन कपडे मी ठेवलेले आहेत आणि जे रेग्युलर कपडे आपल्याला लागत असतात ते पण खूप सारे असतात, होऊन जातात. मग ते स्टँडमध्ये व्यवस्थित आहेत सगळे, तिथंच ठेवलेले मी फोल्ड करून. तरी सगळे कपड्याचं काम झालं. भांडे झालेले थोडेफार, स्वयंपाक जेवण झालेले, पण भांडे मला क्लीन करण्या अगोदर दीपक ही मशीन लावलेलं आहे. तर ही मशीन आणलेली आहे, सगळ्यांच्या घरात असते पण आमच्यात आणण्यासाठी थोडासा लेट झाला. खिडकी क्लीनच होत नाही, असं कसंही प्रयत्न करा तुम्ही, पण हे जे हवा आहे ना याचं प्रेशर खूप असतं. पूर्ण जे हे घाण आहे, धुरळा आहे, सगळा उडून जातो. आता जाळी जुळी आहे जिथं आपला हात पोहोचत नाही, सांधी गोंदी, हे मशीन जर ऑन केली आणि ती हवा मारली ना पूर्ण जाळी जे ही धुरळा आहे सगळा निघून जातो. पण क्लीन केलेलं घर परत अस्तव्यस्त झालेलं आहे माझं. तर सो मी आजचा वार तुम्हाला सांगत आहे. आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 21 फेब्रुवारी, म्हणजे कालचाच व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा. तर दीपक इकडे हे मशीन लावलेलं आहे. अगोदर किचनमध्ये क्लीन करायचं होतं पण तिथं सगळी झाकाझाकी करायची आहे. म्हणजे स्वयंपाक जे बनलेलं आहे ते आणखीन मी काही काढाकाढी केलेली नाही आहे, दूध पण उघडच आहे. तर मी म्हटलं जोपर्यंत सगळं झाकून ठेवते तोपर्यंत तो इकडच्या रूममध्ये
हे खिडक्या क्लीन कर. तर या मशीनला 2-2 अशी हे दिलेली आहेत, एक पिशवी दिलेली आहे, त्याला जीभ आहे. तर तेही बघितलं पण त्यानं काही जमतच नव्हतं, येत नव्हतं ते. मला वाटतं ते उगं लावण्यासाठी काय वगैरे दिलेलं असावं, तितकं माहिती नाही सिस्टम कसं आहे याचं. पण एक पाईपासारखं दिलेलं आहे, ते व्यवस्थित आहे. म्हणजे जिथे जिथं घाण आहे, धूळ आहे ना, तिथं पूर्णपणे ते जातं आणि पूर्ण तिथली घाण काढतं. तर ते पाईपच लावलेलं आहे, मशीन ऑन केलेली आहे दीपकनं. तर स्पेशल खिडकीसाठीचे मशीन आहे. हे जे स्लाईड राहतात ना, एकदम छोटे छोटे डिझाईन याची, त्यामध्ये खूप घाण बसलेली असते आणि तिथं काहीच पर्याय नाही बघा. धूळ ते काढण्यासाठी आपल्याला झाडू किंवा हात जमतच नाही तिथं, हे मशीनचीच गरज आहे. तर बघू शकता खाली मी तुम्हाला दाखवत आहे, पूर्ण धूळ पडलेली आहे. म्हणजे घर पूर्ण क्लीन करून पुसून मी ठेवलेलं आहे. आता परत खिडक्या क्लीन करतो ना, खूप घाण झालेलं होतं पूर्ण घर. मला डबल हे करावं लागलेलं होतं आज. म्हणजे आज दिवसभर अशीच, सकाळी काही विचार केलेला नव्हता, सगळी कामं मी वेळेत आवरलेली होती आणि एक्स्ट्राची म्हणजे आज डाळ वगैरे बनवायची होती, मला तुरी उन्हाला टाकलेले आहेत. पण दीपक परत हे म्हणजे सुट्टी भेटली ना याला, त्यामुळे बरं झालं हे क्लीन तर झालं, नाहीतरी खूप घाण बसलेली होती त्यामध्ये, दिसत नाही. पण ज्यावेळेस आपण खिडकी बंद चालू करतो ना, त्यावेळेस थोडंसं ते अवघड जात होतं, कारण धूळ खूप बसलेली आहे आणि घरच्या साईडला बांधकाम चालू आहे, ते सिमेंट पण खूप आलेलं आहे. तर दीपक आता सगळं हे एक एक खिडकी जी आहे ना छान क्लीन करत आहे, ते हवा मारून मारून. आणि मी झाडू सुपली घेऊन मी हिंडत आहे, म्हणजे याच्या मागं सगळी धूळ काढत, कारण खूप सगळीकडे धूळ 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 अशी झालेली होती. तर आता इकडं जी किचन आहे इकडच्या रूममध्ये एक्स्ट्राचं, त्या किचनमध्ये पण तसंच झालेलं आहे. म्हणजे इकडं ना जास्त येण्यात येणार, ती खिडकी उघडण्यात येणार, म्हणजे इकडं आपलं काही कामच नसतं. जी हे एक्स्ट्राचं पसारा आहे ती मी आणून ठेवलेली, डाळी दुळी. नंतर हे मॉप आहे, ते मॉप आणून तर वेस्टच गेलेलं आहे, व्यर्थच गेलेलं आहे, काहीच उपयोग आला नाही मला. म्हणजे मला ना पुसायला व्यवस्थित येतं, पण खडी भीती दारं खिडकी काहीच पुसता येत नाही. त्यासाठी मला बकेट आणि कपडा घ्यावंच लागतं. मग मला ते ठीकच वाटत नाही, मी इकडंच आणून ठेवलेलं आहे त्याला. नंतर डाळ पण इकडं पाकडायची आहे, तशीच ठेवलेली आहे मी. तर असं दीपक इकडं पूर्ण ह्या खिडक्या ज्या आहे ना छान क्लीन करून घेतलेल्या आहे. पूर्ण जितकी धूळ होती घाण होती सगळी निघून एकदम चकाचक या खिडक्या झालेल्या आहेत. आता बघू शकता पूर्ण घर असं झालेलं आहे, एक वेळा स्वच्छ झाडून पुसून ठेवलेलं घर परत असं झालेलं, परत घाण झालेलं आहे. तर आज दिवसभर डबल केलेलीच कामं मला करायची आहेत, दिवस यामध्येच गेलेला होता माझा. आणि जे ही पडदे आहेत, पायपुसणे आहेत, नंतर सोफ्याचे कवर आहेत, ते पण मला सगळ्याच धुवायचे आहेत. म्हणजे एक एक वस्तू मी धुवायला सुरुवात केली. जे गोधडी असतात ना त्याला धुवायला वेळ लागत नाही, सकाळी 1 तासामध्येच ते आपण धुवून टाकू. पण जे छोटे छोटे असतात ना, पडदे असो, पायपुसणे असो किंवा सोफ्याचे कवर असो, हे धुण्यासाठी भरपूर वेळ जातो आपल्याला. जितकं छोटं आहे ना तितका वेळ जास्त जातो. तर असं हे सगळं करायचं आहे आणि थोडंसं लवकरच आम्ही सुरुवात केलेली आहे. म्हणजे दीपक जसं कॉलेजहून घरी आला, म्हणजे थोडंसं लवकरच 9-9:30 आलेला होता जाऊन, तर आता पटकन आम्ही सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता इकडच्या रूममधली पूर्ण घाण निघालेली आहे. तर फक्त पुसून घ्यायचं आहे, नंतर पुसणार आहे. अगोदर पूर्ण घरात जितका धुळा होणार आहे तितका होऊ द्या, नंतर पूर्ण मी झाडून पुसून घेणार आहे. नंतर इकडे जे कम्प्युटर ठेवलेलं आहे तिथे छोटी छोटी अशी वायर आहे, तिथं आपला हात जात नाही, कारण ते वायर असतात त्यामुळे अवघड सोगड होतं. तर इथं पण या मशीनचाच आम्ही वापर केलेला आहे. म्हणजे अशी एकदम छान आहे, कुठेही धूळ असो आपण तिथं हात घालू शकत नाही किंवा ते धूळ पुसू शकत नाही ना, सांधी गोंधी कुठंही, तिथं व्यवस्थित हे मशीन जे आहे ना उपयोगी पडत आहे. जसं ऑन केलं त्याचं हव्याची प्रेशर इतकी असते की पूर्ण धूळ निघून जाते. नंतर इथं जे गेट आहे मेन गेट, तिथं पण वरच्या साईडला ना हात जात नाही आणि पाला खूप आहे, त्या पालाचं खूप भीती वाटत होती. म्हणजे असं सारखं पाला हिंडत असतात, जिथं आपलं हात जात नाही जास्त, आपलं जिथं हे जात नाही ना तिथं पाला घर करून बसतात. तसंच होतं, ते पडदा वगैरे आहे ना तिथं त्या होलमध्ये पाला होत्या. त्या मशीननं पूर्ण तीही धूळ काढलेली आहे, कारण भीती वाटत होती. नंतर टीव्हीच्या मागलच्या साईडला तिथं पण छोटी अशी वायर आहेत, ते पण दीपकने इथं हवेच्या प्रेशरनं काढलेलं आहे. पण पूर्ण घर धुळा झालेलं आहे तर यावेळीमध्ये. आणि संग पडदे पण काढत आहे सगळे, म्हणजे आता धुवायचेच आहेत. नंतर सोप्यानेही मला वाटतं आज पाणी लावायची गरज नाही, म्हणजे या मशीनच पूर्ण धूळ आम्ही काढू. तर झालेलं इकडे टीव्ही, नंतर तिकडची रूम जिथं हा जाईल तिथं मशीनच आम्ही साफ केलेलं आहे. आणि इकडे कुंड्यामध्ये एक सुंदर अशी कळी आलेली आहे, म्हणजे 2 कळी आलेली, ती एक आलेली आहे, पण हे कळी उगवतच नाही, काय झाले काय माहिती, खूप दिवस झाले तेवढीच आहे. आणि वरी एक कुंड्यात मी लावलेलं होतं त्याला छान कळी आलेली आहे, मला वाटतं ते उद्यापर्यंत उगवणार, खूप सुंदर दिसत आहे. तर असो तिकडची रूम, नंतर हॉल, बेडरूम सगळ्या खिडक्या आम्ही स्वच्छ करून घेतल्या. आता आलेले किचनमध्ये खूप घाण असते, कितीही रोज क्लीन करा तरी पण. फ्रीजच्या मागे बघू शकता काहीतरी ते निघत आहे, काय निघत आहे काय माहिती, दाखवत आहे मी तुम्हाला. खालच्या साईडला पांढरं शुभ्र पीठ दिसत आहे ना, ते असंच निघत आहे. मी 8 दिवसाला एक वेळा हे फ्रीजच्या मागची क्लिनिंग केली ना त्यावेळी निघत असतात. तर कशामुळे निघत आहे काय माहिती, अगोदर निघत नव्हतं, पण काही दिवसापूर्वीपासून असं होत आहे. मला वाटतं आईस वगैरे जमा होऊन ते काहीतरी होत आहे का. आणि इथं भांडी बघू शकता खूप सारी मी जमा करून ठेवली, जी चहा बनला, स्वयंपाक बनला, जेवण खाणं झालं, सगळी भांडी जमा केली. म्हणजे हीच कामं मला आवरायची होते. तेवढ्या दीपकच्या जसं मनात आल्यासारखं काम आहे, म्हणत आहे मग मी खिडक्याच क्लीन करायच्या सुरू केलेला आहे. तर पूर्ण घर असं झालं आता यावेळेत अस्तव्यस्त. आणि मला हे मशीन
चालवायला खूप भीती वाटत होती, एकदम त्याचं प्रेशर खूप येत होतं. तर दीपक म्हणत आहे, मम्मी मी ज्या वेळेत घरी नसन आम्ही कोणी त्यावेळी तू कसं करणार, आमचाच वेट करणार का, तुलाही शिकायला पाहिजे ना हे सगळं, म्हणून हातात दिलेलं आहे माझ्या. पण काही अवघड सवघड नाही, व्यवस्थित आहे, जमतं मला. पण अगोदर वाटत होतं, म्हणजे करण्या अगोदर खूप विचार येतो, ज्यावेळेस आपण करायला लागलो ना त्यावेळेस सोपंच असतं ते. तर फ्रीजच्या मागलचं जे आहे ना पूर्ण क्लीन झालेलं आहे, ते पूर्ण पीठ बाहेर आलेलं आहे. तर फ्रीज ही मला क्लीन करायचं आहे, आता एक वेळा काढलेलं आहे तर पूर्णच घर काढायचं आहे. आता वरती किचनवरती म्हणजे ही खिडक्या एक वेळा क्लीन झालेली, तरी पण जी स्लाईड असतात ना डिझाईन छोटी छोटी, त्यामध्ये जे धूळ बसलेली आहे ना घाण, ते काढता येईल. तसं तर किचनमध्ये ना खूप घाण होते किचनमधल्या खिडक्या, कारण इथं स्वयंपाक बनतो ना, त्यामुळे वाफ उब लागल्यामुळे थोडंसं लवकर हे घाण होतात. तर दीपक वर चढलेलं आहे किचन काउंटरवर आणि पूर्णपणे पुसून घेत आहे. जिथं हा जाईल तिथं, जिथं गरज नाही तिथं पण ते मशीन जे आहे ना ते यूज करत आहे, त्याची हवा मारत आहे. म्हणजे धूळ जाळी हे असली ना, जाळी पण निघून जाते त्यानं. तर बघू शकता इकडं खूप पीठपीठ झालेलं आहे. आणि जेही सामान मागं पडलेलं होतं मला काढता येत नाही, कारण फ्रीज आम्ही असं ठेवलेलं ना, जितकं फ्रीजचं जागा आहे तितकंच ठेवलेलं आहे. तिथं हात जात नाही ना, दुसरी कुठली वस्तू जात नाही, काहीतरी त्याच्या मागं पडलं तर ते घेताही येत नाही, कारण फ्रीज पूर्णपणे अशा प्रकारे पुढे वडावं लागतं आणि मग काढावं लागतं. तर बेलणं, चमचा, उलतणं हे सगळं मागं पडलेलं होतं. दीपक ते काढते, त्याला पण रंग आलेला, एकदम पांढरा शुभ्र पिठात भरलेलं आहे ते. तर असं आता पूर्ण झाडू मारून घेणार आहे. तिकडे जे फ्रीजचा कोपरा आहे ना, बघू शकता काय अवस्था झालेली आहे. म्हणजे हात जिथं जात नाही तिथं अशी परिस्थिती होणारच होणार, कारण आपण दिवसभर सगळीकडे हात फिरवत राहतो, साफसूफ करत असतो, पण आपलं घर दिवसभर चमकत असतं. जिथं नजर जात नाही, जिथं हात जात नाही तिथं बघू शकता काय अवस्था होते, नुसती धूळ, नुसती घाण झालेली आहे. आणि हे जे भांडे आहेत ना ते सगळे क्लीन करून ठेवलेले डबे, त्यावर परत धूळ झालेली आहे. त्या दीपक त्या मशीननं ते धूळ काढत आहे. म्हणत आहे, मम्मी मी म्हणलं बाबा आता तरी काढलं, 2-3 दिवस मी त्यामध्येच घातला, आता परत आणखी धुळा केला असतो पूर्ण किचनमध्ये. म्हणजे रॅकचे भांडे वगैरे सगळे घासून मी लावलेले आहेत, तरी पण आता मशीननं ते धूळ थोडी थोडी काढत आहे. तरी पण बघूया, आणखी थोड्या दिवसांनी मी डबे सगळे काढून पुसणार आहे, कारण हलकी अशी धूळ उडलेलीच आहे त्यावरती. तर असं इकडं फ्रीजच्या मागलचं थोडंसं वेळ यामध्ये जास्त लागला आम्हाला. इथं खूप सारं असं झालेलं होतं, एकदम पांढरू शुभ्र आणि चिकटलोळ असं झालेलं होतं. तर झाडून घेतलेलं आहे. नंतर किचन काउंटर का धुराळं झालेलं आहे, तर दीपक वरती चढूनच पूर्ण झाडत आहे. तर असं आता एक वेळा पूर्ण घर मी पुसून घेणार आहे. म्हणजे इकडे जी खिडक्या आहेत ना त्या रिकाम्या झालेल्याच आहेत, तर एक वेळा छान मी घासून घेते, पुसून घेते पूर्ण घर. मग बाहेरचं जे आहे ते नंतर. म्हणजे किचनमध्ये थोडासा किचाट असतो, इथं मग थोडासा पसारा घाण खूप असते, त्यामुळे वरच्यावर क्लीन करणं गरजेचं असतं. दररोजच्या रोज होते, पण तरी पण अशा प्रकारे होत नाही जसं आता होत आहे. म्हणजे वरच्या जी खिडक्या आहेत ते पण मी स्वच्छ पुसून घेत आहे. आणि ही जी भिंत आहे ना, वाफ लागल्यामुळे थोडासा चिकटपणा आलेला आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे. तर आणि ही जी खिडकी आहे वरची ना, तिथं सिमेंट बसलेलं आहे. म्हणजे वरचं जेव्हा मी बांधकाम केलं त्यावेळेस सिमेंट बसलेलं आहे, ते निघत नाही, म्हणजे धुरळा नाही अजिबात, पण सिमेंट आहे. आणि ते बाहेरच्या साईडनं आहे. बाहेरच्या साईडनं कसं असतं, पोहोचतच नाही. आतमधून जितकी साफसफाई आपण करतो ना ते करतो, पण बाहेरच्या साईडचं काही पर्याय नाही. बाहेरच्या साईडला ते सिमेंट पडलेले म्हणून थोडंसं काळपट वाटतात दोन्ही खिडक्या. असो, जेव्हा वरचं बांधकाम करतो ना, खालच्या घरची पूर्ण वाट लागते सिमेंट पडून, निघतच नाही नंतर ते. ह्या खिडक्या पण तशाच आहेत. तर कसं बसं मी सगळं सिमेंट काढलेलं आहे, एकदम क्लीन झाले, पण ते वरचे पोहोचत नाहीत. असो, इथंही मी छान घासून घेतलेले, बघू शकता किती काळभोर झालेलं आहे इथं. म्हणजे तुम्ही 8 दिवसाला एक वेळा क्लीन केलं तर असं निघतं, किचनमधलं थोडंसं असंच असतं. तर घासून घेतलं, स्वच्छ पुसून घेत आहे. तोपर्यंत दीपक हॉलमध्ये जी हे आहे धुरळा वगैरे सगळं काढत आहे. म्हणजे आता जी शोकेस आहे ना सगळं काढायचं आहे, ते खिळण काढायचं आहे, सगळं पूर्ण हॉल जे आहे ना आज रिकामं करणार आहे. सगळं बाहेरून मी धुणार आहे, कारण साफसफाईची कामं सुरूच झालेली आहे. तर म्हणलं कोपरा घरचा छान क्लीन करायचा आहे आता आपल्याला. तर इकडे हे जे डबल झालं किचनमध्ये तितकं मात्र डबल झालेलं आहे. म्हणजे अगोदरच मी हे सगळं क्लीन केलेलं होतं. असो, आता स्वच्छ मी पुसून घेत आहे. हे जे टाईल्स वगैरे आहेत सगळी मी पुसून घेत आहे. इकडच्या साईडच्या खिडक्या सगळ्या पुसून घेत आहे मी. आणि तुम्ही विचारत होता की ताई ही जी गॅसची शेगडी आहे तू परवाच लावली ना नवीन, आणखीन ही कशी काय चालेल ना, तर त्याचं सिस्टमच तसं आहे ताई. म्हणजे नवीनच लावली, नवीन घेतल्यापासूनच कसं आहे ना, त्याचं तिकडचं जे बर्नर आहे ते मोठं आहे, उलटं आहे. जसं प्रत्येक गॅसचं कसं असतं ना, गॅसच्या चुलीचं बर्नर इकडचं मोठं असतं आणि तिकडचं छोटं असतं, पण या चुलीचं सिस्टमच थोडंसं वेगळं आहे. तिकडचं मोठं आहे आणि इकडचं छोटं आहे, आणि बारीक केलं तर बंदच पडतं, आणि इकडचं जे आहे ना फुल व्हायचं ऑप्शन नाही यामध्ये. असा प्रकार याचा आहे, घेतल्यापासूनच नवीनच आहे पण असा आहे. जे अगोदरची स्टीलची होती ना माझ्याकडे जुनी, ते तर खूपच छान आहे बघा. त्याच्यामध्ये सगळे ऑप्शन आहेत, दोन्हीकडचंही एकदम व्यवस्थित चालतं. इकडचं बर्नर त्याचं मोठं आहे, त्यामुळे ना पहिल्यांदा जेव्हा मी लावलं ना खूप एडसाईडचं झालं मला. असं म्हणजे सवय झालेली होती की इकडचं बर्नर मोठं आहे आणि इकडंच भाकरी बनवायच्या, चपात्या बनवायच्या, पण याला जमतच नाही. असा प्रकारे याचा आहे. असं जशी आहे तशी आता लावलेली आहे. आता घडीला काढणं बदलणं होत नाही आहे, कारण सगळ्यांना कामं असतात आणि एकच गोष्ट आपण परत परत म्हणत राहिलो ना त्यांना पण कामं असतात, होत नाही, चिडीला येतात ते. तर असं जशी आहे तशी मी चालवत आहे त्याला. म्हणजे थोडंफार ॲडजस्ट करून चालावंच लागतं आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये. आणखीन तुमची दुसरी कमेंट अशी होती की ताई
बिनीस म्हणजे काय असतं तर बिनीस बघा आपल्याला मार्केटमध्ये इझिली भेटतं, प्रत्येक मार्केटमध्ये असतं कुठेही भाजीच्या. बिनीस हे पुलावमध्ये आपण टाकतो किंवा त्याची भाजी पण खूप छान बनते. आणि ती शेंग कशी असते ना, जसं भाजी वरणा वगैरे येतो त्याची शेंग चपटी असते बघा, तशी ती शेंग नसते, थोडीशी मोठ्या आकारामध्ये गोल आकारामध्ये एकदम छान अशी शेंग असते, खूप छान असतं. मला वाटतं वस्तू तीच असते पण सगळीकडे बोलण्याची पद्धत वेगळी आहे. तुमच्याकडे काहीतरी वेगळं नाव त्याला दिलेलं असावं, पण भाजी किंवा पुलाव खूप छान बनतं. खास करून पुलावमध्ये खिचडीमध्ये आपण टाकून बनवू शकतो. आणखीन एक तुमची कमेंट अशी होती की ताई तू मोठे भांडे कुठे घासते, म्हणजे डब्बे वगैरे इथंच किचनमध्येच घासते का, या सिंकमध्ये येतं का घासायला. तर मोठी भांडी मी तर घासत नाही, बाहेर नेते, म्हणजे डब्बे वगैरे घासण्यासाठी तितका स्पेस नाही, पाणी खूप होतं घरामध्ये आणि तसं तर आपली किचन खूप छोटी आहे. तर जे आपले रोजचे भांडे आहेत ते मी घासत असते किंवा रॅकचे भांडे घासलं तरी पण चालतं, एकदम छोटे छोटे असतात, पण मोठे डबे इथं क्लीन करायला जमत नाही. बाहेर नेऊन मी घासते आणि उन्हाला ठेवते आणि व्यवस्थित ते हडकलेही जातात. तर बघू शकता पूर्ण किचन मी क्लीन करून घेतलेलं आहे, म्हणजे खिडक्या किचन काउंट पूर्ण स्वच्छ करून घेतलं आणि पुसून घेतलेलं आहे. फ्रीज जागी ठेवला दीपक, म्हणजे पूर्ण किचन शेड झालेले आहे. डबल टिबल करावं लागलं, म्हणजे अगोदर एक वेळा अशाच प्रकारे मी पूर्ण किचन स्वच्छ केलेली होती, आज डबल मी केली, कारण जी खिडक्या वगैरे आम्ही हे केलं ना, साफ केलं, पूर्ण धूळ झालेली होती. नंतर फ्रीजच्या मागं तर खूपच धिंगाणा झालेला होता. तर सगळं म्हणजे मला एकट्याला जमती नव्हतं हे सगळं, म्हणजे दीपक ना सगळं काढून सगळं स्वच्छ केलेलं आहे, मी फक्त पुसण्याचं काम केलेलं आहे. तर असो बाहेरची साफसफाई कशी केली सगळे याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी इथंच एंड करत आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा आणि ही साफसफाई माझी कशी वाटली ते पण सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.